नमस्कार, मी सी ए रोहन सरला रमाकांत पिंगळे. माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 164ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचं आहे. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना, गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार येत आहेत. मी ते आकर्षित करीत आहे. मी आनंदी आहे, सुखी आहे, निरोगी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. मी ब्रह्म आहे. मी त्या चैतन्यमय ऊर्जेचा अंश आहे. मला सर्व शक्य आहे. मी सर्वांना सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार देऊ शकत आहे, कारण यामध्ये मला पूर्ण युनिवर्स अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया. आणि आता आपण थोडा वेळ भ्रामरी प्राणायाम करूया. दोन्ही हातांनी कान बंद करायचे आणि ओंकार ध्यान करायचं.
आणि आता आपण 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान करूया. चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि जे काही विचार येत असतील त्यांना येऊ द्या, अडवण्याचा प्रयत्न करू नका. सुरुवात करूया 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू सो मच. सावकाश डोळे उघडूयात. आणि आता आपण गणपती स्तोत्र म्हणूया. श्री गणपती स्तोत्र. साष्टांग म्हणे माझे गौरीपुत्रा विनायका, भक्तीने स्मदा नित्यायु कामार्थ साधती. प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंत ते, तिसरे कृष्ण पिंगाक्ष, चौथे गज वक्रते, पाचावे श्लंबोदर, सहावे नावते, सातविघ्न राजेंद्र, आठवे धूम्र वर्णते, नववे श्री भालचंद्र, दहावे विनायका, 11वे गणपती, 12वे श्री गजानन, देवनामे अशी 12, 3 संध्यामने नर, विघ्न विधी नसे त्याला प्रभो तू सर्व सिद्धी दे. विद्यार्थ्याला मे विद्या, धनार्थ्याला मे धन, उदार्थ्याला मे पुत्र, मोक्षार्थ्याला मे गती. जपदा गणपती सूर सामा सतफळ, 1 वर्ष पूर्णता मिळसे दिन संशय. ना आनंदाने असलेले झाले संपूर्ण सूर्य अनुवादिले. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक्यू सो मच फॉर गिविंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईफ. खूप खूप आभारी, असे सुंदर आयुष्य करणारा देवळाबद्दल मनापासून आभारी आहे. ट्रुली ब्लेस्ड, ट्रुली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम द हार्ट. हृदयापासून धन्यवाद. आजचा आपला चिंतनाचा विषय आहे निश्चय आणि सकारात्मकता. येस, तुम्ही जे काही ठरवाल, जे काही कराल ते निश्चयपूर्वक करा. आणि एकदा का तुम्ही निश्चय केला तर काही झालं तरी मागे वळून पाहायचं नाही आहे. तुम्हाला बरेच आजूबाजूला गोष्टी येतील, नाही हे तुम्हाला जमणार नाही, हा तुझा प्रांत नाही, पण तुमचा निश्चय ढळू नका आणि तुम्ही ते पुढे करत जा. बरेच जण आपले हितचिंतक म्हणणारे हे तुम्हाला नकारात्मकतेकडे नेतील, तुम्हाला बरंच काही सांगतील,
तुम्हाला तिथे थांबवण्याचाही प्रयत्न करतील, काही उपहासात्मक गोष्टी सांगू शकता, पण तुम्ही तुमचा निश्चय ढळू देऊ नका. तुम्ही तुमचं काम करत राहा आणि हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला स्वतःवरती विश्वास आणि तो निश्चय एकदा केल्यावरती तो पूर्ण करायचाच, हे महत्त्वाचं आहे. आणि ही सकारात्मकता त्यावेळी असायला हवी, कारण का जेव्हा तुम्हाला ती सकारात्मकता तुमच्याकडे असेल तेव्हा कोणीही काही कितीही बोलू, कितीही नकारात्मक एन्व्हायरमेंट तुमच्या आजूबाजूला क्रिएट केली तरीही त्या सकारात्मकतेमुळे तुम्ही ती गोष्ट पूर्ण करू शकता. आणि सकारात्मकता यासाठीच की काय, की सकारात्मक विचार आपले असायला हवे. प्रत्येक गोष्ट करताना, प्रत्येक गोष्टीचा विचार पहिले तुमच्या मनात येताना हे होणार नाही किंवा हे मला जमेल का असं आलं नाही पाहिजे. तिथे तुमची सुरुवातच सकारात्मकता पाहिजे. आणि सकारात्मक राहा, आनंदी राहा. कोण काही तुमचं काही बिघडवू शकत नाही. तुमचं नशीब म्हणा, तुम्हाला जे काही करायचं आहे हे तुमच्या हातात आहे, तुमच्या विचारशैलीत आहे. तुम्ही कसे विचार करता यावर अवलंबून आहे तुमचं आयुष्य. आणि त्यामुळे ते निश्चयपूर्वक आणि सकारात्मक पद्धतीने जगणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून याच्यावर चिंतन करा की आपण कसे वागतो आहोत. आपला केलेला कुठला निश्चय कोणी काही सांगितल्यामुळे, कोणी काही बोलल्यामुळे ढळतो आहे का? आपण काही नकारात्मक विचार, काही गोष्ट सुरुवात करण्याच्याच आधी आपल्या डोक्यामध्ये ते नकारात्मक विचार स्वतःहून येत आहेत किंवा कोणी दुसरं घालतं आहे का, हे पहा. ह्याच्यावर चिंतन करा. आणि एवढं लक्षात ठेवा की तुम्हाला तुमची गोष्ट एकदा निश्चय केली आहे तर ती पूर्ण करायची आहे आणि सकारात्मक विचार आचार ठेवायचे. तर नक्की यावर चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.